सोबत आहेत अनिकेत दादा आहेत आणि आपट्या कोलीवाड्याची जी 21वी मानाची पालखी होती त्यातला हनुमंताचा रोल केलेला ना हा आणि आतापर्यंत एकदम भयानक एकदम म्हणजे माझ्या अंगावर काटा उठलं हो एक नंबर वाटला तुम्हाला मी पहिल्यांदाच आलो चिंचोटी गावामध्ये पण एक नंबर युट्यूब चॅनल आपण दिसणारच आहे जेवढा कव्हर होईल तेवढं कव्हर केलेलं आहे जय माता दी जय श्रीराम बजरंग बली की जय अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान। नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आलोय आपण चिंचोटी गावामध्ये आलोय, पालखी सोहळा विशेष व्हिडिओ असणार आहे आणि खूप धमाल मजा मस्ती देखील यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर सर्वप्रथम आपण दर्शन घेऊ श्री हनुमंताचा। तर चला बजरंग बली की जय म्हणून आपण आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। समोर दिसतंय ते मंदिर दिसतंय, चिंचोटी गावामध्ये आलेलो आहे। संध्याकाळचा टाइम झालेला आहे, संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहे। सर्वप्रथम आपण आता दर्शन घेऊया चला। नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो चिंचोटी गावामध्ये आणि दादा तुमचं नाव? अनंत दादा आहेत आणि सर्व ग्रामस्थ आहेत। जय श्रीराम जय बजरंग बली की जय। तर थोडीफार माहिती सांगणार आहेत। आमच्या चिंचोटी गावामध्ये आवाज हा हनुमान जयंतीचा 7 दिवसाचा सप्ताह रात्र दिवस चालू असतो। प्रत्येक बारामध्ये 2-2 तास ही बारी केली जाते। त्या प्रत्येक बारामध्ये 25-30 सभासद असतात आणि 7व्या दिवसाला म्हणजे सकाळी आज शनिवारी 5 वाजता सुरेंद्र पाटील महाराज यांचं कीर्तन होऊन 6:30 वाजता हनुमानाचा जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर त्यानंतर गजर झाल्यानंतर पालना घेतला। पालना झाल्यानंतर आरती करून शान सर्वांना दर्शनाचा लाभ देऊन झाल्यानंतर तीर्थप्रसादाचा लाभ दिला। त्यानंतर आमच्या गावातील 2 वक्रकुंड बेंजो पार्टी आणि चंद्रकांत बेंजो पार्टी यांनी चांगल्या प्रकारे करमणूक केली। शिवाय आमच्या गावातले ताशेवाले ख्यालोबाजीवाले त्याही पण चांगली करमणूक केली। मदत हो एकत्र येऊन पार पाडतात। तर आता संध्याकाळी पालखी निघणार आहे ना आणि आज दिवसभरात सकाळी 3 वारकरी भजनं झाली आणि 2 संगीत बद्ध झाली। एक हनुमान प्रासादिक भजन मंडळ चिंचोटी मनोहर बुवा आणि वलवलीचे द्वारकाधीश भजन मंडळ वलवली राजराम झलक्या पाटील बुवा यांचे 2 भजनं झाली आणि 3 वारकरी भजनं झाली। आणि आता रात्री 8:15 वाजता आमची मिरवणूक पालखी निघणार। ती सकाळी 6 वाजता 6:30पर्यंत आमच्या हनुमान मंदिरात परत येणार आणि पालखीसोबत सोंगे असतात, शिवाय स्टेज असतात, करमणुकीचे कार्यक्रम विधित असतात आणि नंतर आमच्या पालखीसोबत 2 बेंजो पथक असतात। नंतर ताशेवाल्यांचे 5-6 जोर असतात, नंतर ख्यालोबाजी असतात। एक पालखी एक गाव एक पालखी एक गाव। तर खूप मोठा सोहळा तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे। हे सर्व गावकरी मंडळी आहेत आपले। नमस्कार, जय श्रीराम बजरंग बली की जय। तर सर्व जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। चला तर मंडळी आपल्यासोबत आहेत लक्ष्मण गुरवदादा आहेत आणि थोडीफार ती माहिती सांगणार। वर्षानुवर्षे परंपरा चालत आलेली आहे पालखी सोहळा आणि एक गाव एक पालखी। एवढ्या वर्षात कधी कोणाचं भांडण तंटा असं नाही, आनंदात अगदी पालखी पार पडते। सर्व महिला पुरुष यामध्ये सहभागी होऊन ही पालखी आनंदाने व उत्साहाने लहान थोर मंडळीसुद्धा त्याच्यात बहुत प्रकारची सोंगं काढतात। त्या सोंगणामध्ये ती मोठी साधारण ही पालखी 8 वाजता निघून ही सकाळी 6-6:30 वाजता मंदिरात जाते। त्यात सर्व ग्रामस्थ वयोवृद्ध
वृद्ध तपोवृद्ध म्हणजे लहान थोर सगळे त्याच्यात भाग घेऊन हा सोहळा आनंदात पार पडतात. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. बजरंग बली की जय. आणि आता मंडळी आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात हार येणार आहेत. प्रत्येक ग्रुप असतील त्यांचे हार येतात देवाला, तर ते पण आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. चला. जय हनुमान मित्रमंडळ यांनी हनुमान मंदिरासाठी माऊलीसाठी जो हार आणला त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ त्यांचे खूप खूप आभारी आहे. मंडळ बघू शकता जय हनुमान मित्र मंडळ याचे हार आणलेले आहेत. आता हे हार देवाला हनुमंताला घातले जाणार. तर चला बजरंग बली की जय कमेंटमध्ये नक्की टाका. आणि सर्व ग्रामस्थ पाया पडताना दर्शन घेताना तर मंडळी आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहेत आणि प्रत्येक गावची प्रथा ही वेगवेगळी असते. इथे सोंग काढलीत ते पण यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. चला आता सोंग कशी असतात ते पण बघणार आहोत आणि सोंगावाले पण हार घेऊन येतात देवासाठी. तर चला सोंग बघू.
मंडळी तुम्ही आता जे बघितलं पूर्ण गाव दुमदुमला सर्व एकजूट येऊन एक गाव एक पालखी मानायला गेल्यामध्ये आता जे येतात ते आता हार येतात. प्रत्येक ग्रुप असेल प्रत्येकाचे हार आता देवळामध्ये येणार आणि देवाला घातले जाणार आणि संध्याकाळी 7-7:30 वाजता पालखी निघणार आहे. ते पण कंटिन्यू बघा व्हिडिओ. खूप मजा धमाल येणार आहे. एक पालखी एक गाव खूप मजा येणार आहे. चिंचोटी गावामध्ये आपण आलेलो आहे आणि आज आहे हनुमान जयंती विशेष व्लॉग असणार आहे. तर कमेंटमध्ये जय श्रीराम टाकायला नक्की विसरू नका आणि बजरंग बली की जय देखील टाकायला विसरू नका. तर तर मंडळी अंगावर काटा येणारा दृश्य बघून तिथे जाणार आहात. वेगवेगळे पात्र साकारण्यात आलेले आहे. रामलल्ला असेल, राम लक्ष्मण जानकी आणि हनुमंत पण साकारण्यात आलेले आहे. त्यांचं वानर सैनिक देखील साकारण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात भारी आणखी अंगावर काटा येणार म्हणजे शंकर असेल, यमदेव असेल, वेगवेगळे असे झटके एकदम तुम्ही बघूनच हैराण व्हाल असे. आणि महाकालीचा पण तिथे तुम्ही बघणारच आहात. आणि आपले कालभैरव वेगवेगळे पात्र देखील केलेले आहेत. फुल धमाल मजा मस्ती येणार आहे.
तर फायनली मंडळी सर्वांच्या हार पोचलेले आहेत आणि आता 7 वाजलेले आहेत. सर्वांनी एक नंबर सगळ्यांचा लूक पण केलेला आहे आणि 8 वाजता पालखी निघणार आहे वाजत गाजत. तर आपण पालखीचा पण त्यामध्ये थोडाफार कव्हर करू आणि नंतर मग आपण व्हिडिओला एंड करणार आहोत. तर सर्वांचे रामलल्ला पण काढलेला, राम लक्ष्मण जानकी हनुमान सर्व वेगवेगळ्या वेशभूषा काढलेल्या यामध्ये तुम्हाला बघितलंच असाल. आणि सगळ्यात खतरनाक वाटलं ना तो बघितलाच महाकालीचा अवतार आणि बघितलाच असणार. तर खूप काहीतरी येऊन इथे काहीतरी नवीन वाटलं, एक नंबर वाटलं. अंगावर एक प्रकारे काटा आला. हे बघा रक्त बिक्त सगळं उडालं एकदम. म्हणजे वेशभूषा केलेली ना एक नंबर अप्रतिम. आणि चिंचोटी गावामध्ये आलेलो तर पुढच्या वर्षी पण मी नक्की येईन. तर चला आता 8 वाजता भेटू. थेट पालखी निघणार आहे. ते म्हणजे आपल्यासोबत आहेत अनिकेत दादा आहेत आणि आपटा कोलिवाड्याची जी 21ची मानाची पालखी होती त्यातला हनुमंताचा रोल केलेला ना. आणि आता पण इथे एकदम भयानक एकदम म्हणजे माझ्या अंगावर काटा उठलं. हो एक नंबर वाटलं तुम्हाला. मी पहिल्यांदाच आलो चिंचोटी गावामध्ये पण एक नंबर. काहीतरी युट्यूब चॅनलवर पण दिसणारच आहे. जेवढा कव्हर होईल तेवढं कव्हर केलेलं आहे. जय माता दी, जय श्रीराम, बजरंग बली की जय. आता 8 वाजता पालखी निघणार आहे वाजत गाजत. ती पण यामध्ये कव्हर. ताई नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर फायनली सर्वांचे हार वगैरे देऊन झालेले आहेत आणि आता 7 वाजून गेलेले आहेत आणि आता 7:30 ते 8 वाजता पालखी निघणार आहे. आणि इथे छोटे छोटे स्टॉल आहेत, खेळण्याचे खाण्यापिण्याचे सगळे स्टॉल आहेत. मंडळी आपल्यासोबत आहेत हेमंत दादा आहेत आणि शेखर पाटील दादा पण आहेत.
तर मंडळी फायनली रात्रीचे वाजलेत आता 9 वाजून गेलेले आहेत. 8 वाजता पालखी निघाली. आपण काही जास्त थांबलो नाही. खूप गर्दी आहे, क्राऊड आहे, पाय ठेवायला जागा नाही. एक पालखी एक गाव, फुल गर्दी आहे, फुल जल्लोष आहे. आणि हनुमान जयंती विशेष व्हिडिओ होता तर तुम्ही एन्जॉय करत असणार. तर चला आता रात्रभर पूर्ण पालखी सकाळचे 6 वाजतील पालखी नाचस्तव. तर आता आपण जाणार आहोत घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय बजरंगबली.